नमस्कार फ्रेंड्स, आज आपण दलित साहित्यातील घटक 4 कविता आणि आत्मकथन तात्विक विचार या घटकाचा अभ्यास आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, दलित साहित्यातील दलित कविता तात्विक विचार स्पष्ट करा. दलित साहित्यातील दलित कविता तात्विक विचार स्पष्ट करा. तर गाभा काय आहे? दलित कवितेचा तात्विक विचार हा प्रामुख्याने मानवतावाद आणि सामाजिक क्रांतीवर आधारलेला आहे. काय? दलित कवितेचा तात्विक विचार हा प्रामुख्याने मानवतावाद आणि सामाजिक क्रांतीवर आधारलेला आहे. विद्रोह आणि नकार. प्रस्थापित विषमतेला तात्विक स्तरावर नकार देणे आणि शोषितांच्या अस्मितेचा शोध घेणे हा या कवितेचा मुख्य हेतू आहे. आंबेडकरी प्रेरणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वज्ञानातून ही कविता आपली जीवनसृष्टी घेते. प्रश्न 2, दलित साहित्यातील आत्मकथन. आत्मकथन तात्विक विचार. दलिताचे तात्विक विचार काय आहे? की गाभा काय? दलित कवितेचा तात्विक विचार हा प्रामुख्याने मानवतावाद आणि सामाजिक क्रांतीवर आधारलेला आहे. विद्रोह आणि नकार. प्रस्थापित विषमतेला तात्विक स्तरावर नकार देणे आणि शोषितांच्या अस्मितेचा शोध घेणे हा कवितेचा मुख्य हेतू आहे. आंबेडकरी प्रेरणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वज्ञानातून ही कविता आपली जीवनसृष्टी घेते. प्रश्न 2, दलित साहित्यातील आत्मकथन तात्विक विचार स्पष्ट करा. प्रश्न काय? दलित साहित्यातील आत्मकथन, इथे आत्मकथन विचारलेलं आहे, याचा तात्विक विचार स्पष्ट करा. समूह जाणीव. दलित आत्मकथन हे केवळ व्यक्तीचे नसून ते समूहाचे दुःख असते. याचा तात्विक पाया अनुभव हाच प्रमाण या सूत्रावर आधारलेला आहे. वास्तवाचा आग्रह. जे जगले ते मांडले, जे जगले तेच मांडणे हे आणि साहित्यातील काल्पनिकतेला छेद देणे हा यामागील तात्विक विचार आहे. सामाजिक दस्तऐवज. ही आत्मकथने केवळ स्वचरित्र नसून ती सामाजिक न्यायाचा पुरावा मांडणारी तात्विक मांडणी ठरतात. काय म्हटलेलं आहे? दलित साहित्यातील आत्मकथन याचा तात्विक विचार काय म्हटलेला आहे? समूह जाणीव. दलित आत्मकथन हे केवळ व्यक्तीचे नसून ते समूहाचे दुःख असते. याचा तात्विक पाया अनुभव हाच प्रमाण या सूत्रावर आधारलेला आहे. वास्तवाचा आग्रह काय? तर जे जगले तेच मांडणे आणि साहित्यातील कल्पनिकतेला छेद देणे हा यामागील तात्विक विचार आहे. सामाजिक दस्तऐवज आहे. ही आत्मकथने केवळ स्वचरित्र नसून ती सामाजिक अन्यायाचा पुरावा मांडणारी तात्विक मांडणी ठरतात. प्रश्न 3, दलित साहित्यातील दलित कविता आणि आत्मकथन तात्विक विचार स्पष्ट करा. एकात्मता. एकात्मता. कविता आणि आत्मकथन हे दोन्ही प्रकार एकाच वेदनेतून आणि विद्रोहातून जन्म घेतात. उद्दिष्ट काय? या दोन्ही प्रकारांचा तात्विक उद्देश हा शोषित माणसाला त्याचे मानवी हक्क मिळवून देणे आणि समाजात आमूलाग्र बदल घडवून आणणे हा आहे. भाषा आणि अभिव्यक्ती. भाषेचे सोवळेपण नाकारून सत्याचा थेट उच्चार करणे हे या दोन्ही साहित्य प्रकारांचे सामायिक तात्विक वैशिष्ट्य आहे. काय आहे? दलित साहित्यातील दलित कविता आणि आत्मकथन यांचा तात्विक विचार काय आहे? दोघांचा मिळून. तर एकात्मता काय? कविता आणि आत्मकथन हे दोन्ही प्रकार एकाच वेदनेतून आणि विद्रोहातून जन्म घेतात. उद्दिष्ट काय दोघांचाही? या दोन्ही प्रकारांचा तात्विक उद्देश हा शोषित माणसाला त्याचे मानवी हक्क मिळवून देणे आणि समाजात आमूलाग्र बदल घडवून आणणे हा आहे. भाषा आणि अभिव्यक्ती कशी आहे? तर भाषेचे सोवळेपण नाकारून सत्याचा थेट उच्चार करणे हा या दोन्ही साहित्य प्रकारांचे सामायिक तात्विक वैशिष्ट्य आहे. टिपा आलेला टिपा पाहूया. दलित कविता तात्विक विचार. दलित कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून तो एक विचार आहे. हा विचार जुन्या जाचक मूल्यांना गाडून नवीन समतावादी समाजाचे स्वप्न पाहतो. यात पराभूत मानसिकतेपेक्षा संघर्षाची वृत्ती अधिक प्रबळ आहे. काय आहे? दलित कविता तात्विक विचार काय? दलित कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून तो एक विचार आहे. हा विचार जुन्या जाचक मूल्यांना गाडून नवीन समतावादी समाजाचे स्वप्न पाहतो. यात पराभूत मानसिकतेपेक्षा संघर्षाची वृत्ती अधिक प्रबळ असते. 2, आत्मकथन. आत्मकथनाचा तात्विक विचार. आत्मकथनाचा तात्विक पाया माणूस केंद्रस्थानी ठेवतो. जातीव्यवस्थेने नाकारलेल्या माणसाचे अस्तित्व साहित्यातून जगासमोर मांडणे हे याचे सर्वात मोठे तात्विक यश आहे. आत्मकथनाचा तात्विक विचार काय? आत्मकथनाचा तात्विक पाया माणूस केंद्रस्थानी ठेवतो. जातीव्यवस्थेने नाकारलेल्या माणसाचे अस्तित्व साहित्यातून जगासमोर मांडणे हे याचे सर्वात मोठे तात्विक यश आहे. कविता व आत्मकथने. हे दोन्ही प्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कविता ही भावनेचा उद्रेक असते तर आत्मकथन त्या भावनेच्या भीषण वास्तवाचा सविस्तर प्रवास असतो. या दोन्हींमधून दलित साहित्याचे तात्विक बैठक अधिक स्पष्ट होते. पुढचा घटक आहे. पुढच्या घटकातील प्रश्न उत्तराला घटक ई. एकनाथ आवाड यांचे जग बदल घालून घावं
घटकाचं नाव काय? जग बदल घालून घावं एकनाथ आवाड. जग बदल घालून घावं. ओके. प्रश्न पहिला, एकनाथ आवाड यांच्या जीवनातील संघर्ष जग बदल घालून घावं या आत्मकथनातून कसा प्रकट होतो याचा परामर्श घ्या. कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी. एकनाथ आवाड यांचे हे आत्मकथन त्यांच्या अत्यंत गरिबीतील बालपणापासून सुरू होते. गाव कुसाबाहेरील जगणे आणि जातीव्यवस्थेमुळे येणारा तुच्छतावाद यांच्याशी त्यांनी दिलेला लढा यात दिसून येतो. शिक्षणासाठी संघर्ष. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपासमार सहन करत त्यांनी घेतलेले शिक्षण हा त्यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. अस्मितेचा लढा. केवळ पोटाची खळगी भरणे हा त्याचा उद्देश नव्हता, तर समाजात सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी वैचारिक आणि सामाजिक पातळीवर दिलेला संघर्ष या आत्मकथनातून प्रकर्षाने जाणवतो. पुढचा प्रश्न, दलित नेता म्हणून एकनाथ आवाड यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घ्या. प्रश्न काय? दलित नेता म्हणून एकनाथ आवाड यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घ्या. प्रबोधन आणि संघटन. एकनाथ आवाड यांनी दलित पॅंथर आणि इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शोषितांना संघटित केले. अन्यायाविरुद्ध वाचा. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी केवळ भाषणे केली नाहीत, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलने केली. मानवी हक्कांचा आग्रह. एक नेता म्हणून त्यांनी नेहमीच माणूस म्हणून मिळणाऱ्या मूलभूत हक्कांचा आणि आंबेडकरी विचारांचा पुरस्कार केला. टिपा आलेल्या टिपा पाहूया. जग बदल घालून घावं या आत्मकथनातील भाषा अस्सल आणि थेट. या आत्मकथनाची भाषा अत्यंत साधी, प्रांजळ आणि थेट काळजाला भिडणारी आहे. बोलीभाषेचा प्रभाव. ग्रामीण भागातील आणि दलित वस्तीतील बोलीभाषेचा वापर केल्यामुळे अनुभवाचा सच्चेपणा अधिक जाणवतो. विद्रोही आणि करारी. अन्यायाचे वर्णन करताना भाषेतील आक्रमकता आणि करारीपणा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते. पुढील टिप आहे, एकनाथ आवाड यांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्य. काय? एकनाथ आवाड यांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्य. वैज्ञानिक दृष्टिकोन. आवाड यांनी समाजातील जटा निर्मूलन करणी बाधा आणि इतर जाचक अंधश्रद्धांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. काय केलं आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनात आवाड यांनी समाजातील जटा निर्मूलन, करणी बाधा आणि इतर जाचक अंधश्रद्धांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. लोकशिक्षण. कीर्तने, पथनाट्ये आणि व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी विचारांची जोड. अंधश्रद्धा हा मानसिक गुलामगिरीचा भाग आहे असे मानून त्यांनी लोकांना विवेकी बनवण्याचे आवाहन केले. मानवी हक्क अभियान. उद्दिष्ट काय होतं? एकनाथ आवाड यांनी स्थापन केलेला मानवी हक्क अभियानाचा मुख्य उद्देश वंचितांना न्याय मिळवून देणे हा होता. व्याप्ती. हे अभियान केवळ जातीपुरते मर्यादित न राहता शोषले गेलेल्या प्रत्येक घटकासाठी, उदाहरणार्थ ऊसतोड कामगार, भटक्या जमाती इत्यादींसाठी काम करते. महत्त्व काय? या अभियानाद्वारे आवाडांनी साहित्य आणि चळवळ यांचा समन्वय साधला आणि ज्यामुळे दलित साहित्याला एक कृतिशील दिशा मिळाली. तर मित्र, आज आपण इथे 2 घटकांचा अभ्यास केलेला आहे. घटक 4अ आणि घटक 4ई हे 2 घटक इथे आपण अभ्यासलेले आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.